राज्यात बॉस कोणी नाही, तसे असेल तर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. माकप नेते नरसय्या आडम नितेश राणे यांच्या वक्तव्यावर संतापले. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नितेश राणे यांनी वादग्रस्त आव्हान केलं होतं. पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर 2 चापटा मारून या तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही, एकच फोन आला पाहिजे. नितेश साहेब, कार्यक्रम केलाय, आता आम्हाला वाचवा. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची असणार. पोलिसांसमोर बोलतोय, माझं काही वाकडं होणार नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, असं नितेश राणे म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर आडम मास्तरांनी संताप व्यक्त केला. हे राज्य म्हणजे जंगल राज्य आहे काय? देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत 5 वर्ष आमदार म्हणून काम केलंय. फडणवीसांनी कधी अशा शब्दाचा किंवा वाक्याचा उपयोग केला नाही. भाजपचे आमदार नितेश राणे बेताल वक्तव्य करत असतील तर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. बॉस कुणाला म्हणतात? गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये बॉस असतो, अशी टीका आडम मास्तर यांनी केली. देशातील सर्व कामगार संघटना, शेतकरी संघटना, सगळ्या विद्यार्थी संघटना, सगळ्या युवकांच्या संघटना या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे. 16 फेब्रुवारीला औद्योगिक भारत बंद, त्याचबरोबरीनं ग्रामीण भारत बंद असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. काय शेतकऱ्याच्या आत्महत्या रोज आपण बघतो आहे. त्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, कामगाराला किमान वेतन, साधं वेतन मिळत नाही. कामगार कायद्यामध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. प्रचंड अशी महागाई वाढलेली आहे. देशामध्ये 52 कोटी माणसं बेकार आहेत. सरकारकडे 30 लाख नोकऱ्या केंद्र सरकारमध्ये शिल्लक असताना त्या ठिकाणी भरती होत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. दलितावर अन्याय आहे, मुस्लिमावर अन्याय आहे, आदिवासीवर अन्याय आहे. या सगळ्या विरोधात 16 फेब्रुवारीला देशातलं संपूर्ण भारत ग्रामीण भागातलं बंद राहणार असून शहरी भागामध्ये औद्योगिक संप होणार आहे. त्या दिवशी सोलापुरामधून 50,000 कामगाराचा मोर्चा दत्तनगरमधून या ठिकाणी आम्ही आणणार आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब